श्रीराम जय जय राम. विषयाकडचा ओढा भगवंताकडे लावावा. प्रपंचात ज्याला विश्वास म्हणतात त्यालाच परमार्थात श्रद्धा म्हणतात. उणीव हेच प्रपंचाचे रूप असल्यामुळे तो पूर्ण झाला असा कधीच होणार नाही. समाधान हा मात्र पूर्णत्वाचा स्वभाव आहे. निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल. अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे याचेच नाव यज्ञ होय. त्याग आणि भगवंताचे स्मरण हा यज्ञाचा खरा अर्थ होय. परमार्थ साधला की बुवाचा देह पुष्ट होतो. तो काय दुधाचा रतीब लावतो? छे, भगवंताच्या आनंदाने त्याचा देह भरलेला असतो. परंतु साधकावस्थेमध्ये त्याचा देह कष्टामध्येच ठेवलेला असतो. खरे म्हणजे परमार्थी माणसाने दैन्यवाने राहायचे कारणच नाही. पैसा असेल तर त्याने रोज श्रीखंडपुरी खावी, पण उद्या जर उपास पडला तर मात्र आजच्या पंचपक्वानांची आठवण होता कामा नये. सर्वात गृहस्थाश्रम श्रेष्ठ सांगितला आहे. ज्याला हित करून घ्यायचे आहे त्याला गृहस्थाश्रमासारखा आश्रम नाही. पण लग्न करून सर्व काळ विषयांत घालवू लागलो आणि प्रपंचाची कर्तव्य करायची राहिली तर मग लग्न करून काय साधले? उद्योग करून पोट भरायचे हे खरे, पण नोकरी करून मालकाला सर्वस्व मानू लागलो आणि देवाला विसरलो तर नाही उपयोग. देवाला स्मरून नोकरी करावी. गृहस्थाश्रमात देव भेटणार नाही असे जो म्हणेल त्याचे खरे मानू नये. देव भेटेल याची खात्री बाळगावी. आपला भार सर्वस्वी भगवंतावर टाकावा. संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावीत. ज्या स्थितीत भगवंताने ठेवले आहे त्या स्थितीत समाधान मानावे. अर्पण बुद्धीने सर्व कर्मे करावीत. ज्यात माझे मन मला खात नाही ते काम चांगले असे समजावे. कोणत्याही मनुष्याला जोपर्यंत या प्रपंचामध्ये सर्व काही आहे असे वाटत असते तोपर्यंत तो परमार्थापासून दूर असतो. वाईट लोक समाधानात दिसतात, पण खरे तसे नसतात. वाईट कृत्ये करणाऱ्याला कधी ना कधीतरी पश्चाताप झाल्या वाचून राहत नाही. एखादी बाई आपल्या सावत्र मुलाला ज्याप्रमाणे खायला प्यायला घालते, पण आतून तिचे त्याच्यावर प्रेम नसते, त्याप्रमाणे आपण परमार्थाला वागवतो. खरे म्हणजे आपले इथेच चुकते. आपला ओढा जो विषयाकडे आहे तो भगवंताकडे लावला की परमार्थ साधला. ज्याने विषयातले सुख भगवंताकडे लावले म्हणजे भगवंताच्या स्मरणात ज्याला सुख समाधानाचा लाभ झाला त्याचे जन्माला येऊन खरे कल्याण झाले. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. प्रपंचात जी आपली चिकाटी आहे तिच्या 1/4 चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली तरी आपले काम भागेल. श्रीराम जय जय राम. मूल काहीतरी मागते पण आई हिताचे असेल तेच देते. तसाच भगवंत आहे. श्री महाराज. याचना आणि परमार्थ दोन्हीही 3 अक्षरी शब्द आहेत, पण या दोन्हीच्या अर्थात खूप मोठा गर्भित अर्थ लपलेला आहे. भौतिक विषयांची भूक कधीही पूर्ण होत नाही. अशा वेळी आपण देवाकडे, गुरूंकडे, संतांकडे मोठ्या युक्तिवादाने मागणी करत नसतो. मला यातील कशाचीच अपेक्षा नाही, मला खरंच याची गरज नाही, तरीही अशी व्यक्ती दुसऱ्याच्या नावाने याचना करत असते. याचनेची एकदा सवय झाल्यावर तीच वृत्ती तयार होते. या वृत्तीलाच याचक वृत्ती असे म्हणतात. ही एक वृत्ती असल्यामुळे ती न संपणारी असते आणि त्या वृत्तीची भूक दिवसेंदिवस वाढतच जाते.
साधन मार्गातील साधकासाठी हा एक मोठा अडसर असतो बरं. साधनेतील अडथळे म्हणजे असे विविध अडसर, त्याचबरोबर काही मोहाचे प्रसंग, असे अनेक प्रकारचे अडथळे असू शकतात. यावर एकच रामबाण उपाय असेल तर तो म्हणजे निरपेक्ष आणि निस्वार्थ भावनेतून भगवंताची केलेली प्रार्थना. प्रार्थनेचे सामर्थ्य इतके मोठे असते की त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. म्हणून अशी प्रार्थना करणं हे साधकाचं आद्य कर्तव्य आहे. प्रार्थनेत आर्तभाव निर्माण होणे हे केवळ गुरुकृपेनेच साध्य होऊ शकतं आणि त्यासाठी आपले प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे असतात, हेही निश्चितच. म्हणून साधकाने प्रार्थनेचे महत्त्व अंतःकरणपूर्वक जीवापाड जपावे आणि याचना व प्रार्थना यांची गल्लत करू नये. याचनेत आपण देवाजवळ मागतो तर प्रार्थनेत सद्गुरू आपली याचक वृत्ती कमी करून शाश्वत सुखशांतीचा अनुभव देतात. आम्हाला व्यवहाराप्रमाणे काय मागायचे ते कळते, पण खरे काय मागावे ते कळत नाही. भगवंत आईसारखा आहे. मूल काहीतरी मागते, पण आई हिताचे असेल तेच देते. तसाच भगवंत आहे. श्रीराम जय राम जय जय राम. जगणे नासले असेल तर वळणावर आणण्याचा प्रयत्न करा. श्री महाराज. जन्माला येणे जसं आपल्या हातात नाही, तसंच जगणे हे सुद्धा आपल्या हातात नसते. चांगले किंवा वाईट जगण्याची व्याख्या ही तुमच्या वर्तनावर ठरते. दूध नासणे आणि जगणे नासणे यात काहीच फरक नाही. फक्त दूध फेकून देता येते, तसं नासलेलं जगणं फेकून देता येत नाही. ते एकतर सुधारता येतं किंवा स्वतःला झोकून देऊन अधिक नासता येतं. म्हणून जगणे नासले असेल तर वळणावर आणण्याचा प्रयत्न करा. हा प्रयत्न करणे हेच तुमच्या हातात आहे. भगवत कृपा ही पावसाच्या पाण्यासारखी आहे. पाटाच्या पाण्यापेक्षा पावसाच्या पाण्याची गोष्ट काही और आहे, पण तो पडणे न पडणे आपल्या हातात नाही. शेताला लावण्याकरिता पाटाचे पाणी एखादी विहीर, तलाव किंवा नदी यामधून नेता येणे शक्य असते, परंतु पावसाच्या बाबतीत कोणाला काहीच करता येत नाही. त्यामुळे एखाद्याने शेताची उत्तम निगा राखली, उत्तम बी पेरले, तरी पावसाच्या अभावी पीक न येण्याचा संभव असतो. नामस्मरण रूपी शेताचे एक वैशिष्ट्य आहे, ते हे की त्याच्या अंगी लोहचुंबकासारखी आकर्षण शक्ती आहे. म्हणून हे शेत वाया गेले असे कधीच होत नाही. जो नियम प्रपंचात लागू तोच परमार्थात लागू. भगवंताची कृपा सर्वांवर सारखाच वर्षाव करीत असते. ज्याने ज्या प्रमाणात चित्तशुद्धी केली असेल त्या प्रमाणात त्याला फायदा होईल, दुसऱ्याला नाही होणार. भगवंत किंवा संत समदृष्टी असतात. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.